श्री स्वामी समर्थ सर्वांना। राखी पौर्णिमा, ज्याला रक्षाबंधन देखील म्हणतात, हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे। हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची कामना करते, आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो। 2025 मध्ये राखी पौर्णिमा 9 ऑगस्ट शनिवार या दिवशी साजरी केली जाणार आहे। आणि पहा, 9 तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे। संपूर्ण दिवसभर आपण राखी बांधू शकतो का? त्याचप्रमाणे एक असा जो वेळ आहे, या वेळेत आपल्याला चुकूनही राखी बांधायची नसती, आणि तो म्हणजे राहू काळ। त्याचप्रमाणे यावर्षी भद्राची सावली आहे का नाही याविषयीची अगदी थोडक्यात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, 2025 मध्ये राखी पौर्णिमा ही 9 ऑगस्ट शनिवार रोजी साजरी केली जाणार आहे। आणि बघा, या दिवशी शनिवार आहे। आता पहिले शनिवार असला तरी राखी बांधताना विचार करायचे, तर बघा, राखी बांधताना आपल्याला शनिवार जरी आला तरी तो श्रावण महिन्यातील श्रावणी शनिवार असल्यामुळे कुठलाही विचार करण्याची गरज नाही। सर्वात अगोदर देवांना राखी बांधायची आणि त्यानंतर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे। राखी पौर्णिमा, ज्याला नारळी पौर्णिमा म्हणतो, ही पौर्णिमा 8 ऑगस्टला दुपारी 2:12 चालू होईल आणि 9 ऑगस्टला दुपारी 1:21 असेल। त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही 9 ऑगस्टला साजरी करायची आहे। आता 9 ऑगस्ट या दिवशी राखी बांधायचा अतिशय शुभ मुहूर्त पहा कोणता असणार आहे। राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5:47 पासून ते दुपारी 1:24 असणार आहे। म्हणजेच एकूण 7 तास 10 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे। आपल्याला 9 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपण राहू काळ वगळता संपूर्ण दिवसभरात आपल्याला या शुभ मुहूर्तावर राखी बांधायला जर का शक्य झालं नाही, तर आपण संपूर्ण दिवसभरात केव्हाही भावाला राखी बांधू शकतात। आता या दिवशीचा राहू काळ काय असणार आहे, तर या दिवशीचा राहू काळ सकाळी 9 वाजेपासून ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे। हा जो एकूण 1.5 तास आहे, हा 1.5 तास वगळता आपण संपूर्ण दिवसभरात केव्हाही राखी पौर्णिमा साजरी करू शकतात। आता या वर्षी भद्राची सावली किंवा भद्राचं सावट अजिबात नसणार आहे। त्यामुळे कोणताही विचार न करता आपण रक्षाबंधन संपूर्ण दिवसभरात राहू काळ सोडून साजरे करू शकतो। 8 तारखेला पौर्णिमा तिथी चालू होत आहे, आणि या वर्षी भद्राची सावट ही 8 तारखेला पौर्णिमा चालू झाल्यापासून मध्यरात्रीपर्यंत असणार आहे। त्यामुळे आपल्याला 9 तारखेला शनिवारी कोणत्याही भद्राची सावली किंवा सावट नसणार आहे। फक्त राहू काळ वगळता आपण संपूर्ण दिवसभरात राखी पौर्णिमा, रक्षाबंधन हे साजरे करू शकतात। धन्यवाद।